6 केल्याप्रमाणे माननीय अध्यक्ष महोदय, कालच या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री या विषयासंदर्भामध्ये त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि त्यांनी विस्तृतपणे या संपूर्ण म्हाडाच्या ओसी संदर्भातलं किंवा संपूर्ण मुंबईतील ज्या रखडलेल्या प्रकल्प आहेत त्यासाठी त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा विषय आता मार्गी लागेल. फक्त माझा शासनास हाच प्रश्न आहे की याची अंमलबजावणी कधीपासून होईल आणि त्याचबरोबर दुसरा एक विषय ह्याला लागूनच आहे आणि तो म्हणजे म्हाडा या संदर्भात जसं ह्या बाकीच्या बीएमसीच्या परमिशनसाठी लागणाऱ्या इमारती आहेत, पण जसं म्हाडामध्ये 56 वसाहती आहेत मुंबईमध्ये, तर त्या 56 वसाहतींना सुद्धा त्यांचं जी अभय योजना होती ती सुद्धा मला वाटतं त्याची मुदत ह्या 31 डिसेंबरला संपते. तर ती मुदतवाढ 1 वर्षापर्यंत वाढून मिळेल का? हे 2 विषय माझे या संदर्भातले आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंगेश कुडाळकर साहेबांनी जो मुद्दा लक्षवेधीच्या मार्फत या ठिकाणी मांडलाय, मला इथं विशेषतः सांगितलं पाहिजे की कालच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री यांनी काही निवेदन जे सभागृहामध्ये केलं त्याचा फायदा जवळजवळ 20,000 इमारतींना होणार आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय 50 वर्षाची मागणी मुंबईकरांची मंगेशजी होती ती काल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या सभागृहामध्ये पूर्ण केली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या लक्षवेधीमध्ये जे काही तुम्ही मांडलेलं होतं त्याचं उत्तर कालच माननीय शिंदे साहेबांनी दिलेलं आहे, परंतु याचा फायदा अध्यक्ष महोदय काय होणार आहे मुंबईकरांना ते देखील इथं नमूद केलं पाहिजे. जर 20,000 इमारतीमध्ये आपण 20-20 फ्लॅट आहेत असं जरी म्हटलं तरी 4 लाख फ्लॅटसाठी 5 लाख फ्लॅटसाठी याचा फायदा होणार आहे. जवळजवळ 20-1 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे लोकांना जी बँकेची लोन मिळत नव्हती, खरेदी विक्री करता येत, पुनर्विकास करता येत नव्हता, या सगळ्या गोष्टी मुंबईकरांसाठी कालपासून खुल्या झाल्या. 20 ते 25 लाख मुंबईकरांना, मराठी माणसाला ह्याचा न्याय मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे या लक्षवेधीचं उत्तर खरं तर कालच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. मुर्जी बटन लक्षवेधी अध्यक्ष महोदय, 1 मिनिट. मुदतवाढ जी आहे या अभय योजनेसंदर्भात ती 31 तारखेला संपते डिसेंबरला, तर ती 1 वर्षासाठी मिळेल का वाढून? कारण याचा फायदा जे कालचं निवेदन होतं त्याच्यात तो नव्हता. रेवाई केली जाईल. मुर्जी अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून माझी नम्रपणे विनंती आहे अध्यक्ष महोदय की काल जे निर्णय झाला, आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि मुंबईकर दिवाळी साजरी करतात. अध्यक्ष महोदय, हे करत असताना अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना एक माझा प्रश्न आहे की आपण जे हा निर्णय हा कधीपासून लागू करणार आहे आणि 1 विंडो एकच खिडकीमध्ये जर हा योजना आपण राबवली तर मुंबईकरांना याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय आणि शासकीय दरबारी मुंबईकरांना चक्र खावा लागणार नाही. म्हणजे माझी विनंती मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय की एक खिडकी हा योजना राबवावी. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बुर्जी पटेल साहेबांनी जी भूमिका या ठिकाणी मांडली खरोखरच आहे. कालच्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिवाळीच साजरी करावी लागेल एवढा चांगला निर्णय काल सरकारनं घेतलेला आहे आणि त्यांनी जी भूमिका मांडली की 1 विंडो सिस्टीम करणं आवश्यक आहे ते देखील निर्देश दिले जातील. चला नारसाहेब शेवटचं. तर मी सर्वप्रथम शासनाने लोकांना रिलीफ मिळावं म्हणून निर्णय घेतला, त्याच्यावर मी त्यांना धन्यवाद देतो. अध्यक्ष महोदय, ओसी न मिळण्याची कारणं जी अग्निशमन दलाची NOC असेल, FSIचं व्हायलेशन असेल, तर त्या बाबतीत विकासकाकडून पूर्तता करण्यासाठी शासनाने कोणत्या प्रकारचे हे केलं आहे ते होणं विस्तृत होणं गरजेचं आहे. हे अतिशय चांगलं काम आहे कारण अनेक वर्षापासून रखडलेल्या ओसी रखडल्या आहेत, पण त्याच्यामुळे जी कारणं आहेत ती कारणामध्ये लोकांच्या जीविताशी संरक्षणाशी जी महत्वाची हे आहेत ती जर विकासकाने पूर्तता केली नसेल तर त्यावर शासनाने उल्लेख केला बरं होईल. मंत्री महोदय. नाही, सन्माननीय बाळनर साहेबांनी ज्या त्रुटी ह्या संदर्भातल्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये देखील मुंबईकरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचाच निर्णय महानगरपालिकेकडनं घेतला जाईल. आणि दुसरं याच्यामध्ये सांगितलं पाहिजे की अजून एक बाळासाहेब मुंबईकरांची गेली कित्येक वर्षाची मागणी होती. आपल्याला माहिती असेल की पागडी मुक्त मुंबई झाली पाहिजे आणि तो देखील निर्णय काल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ऐतिहासिक घेतलेला आहे. त्याच्यामुळे देखील मुंबईकर खुश आहे आणि मला बाळासाहेबांना खरं तर मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे की तुमच्यासारख्या
मनाच्या मोठ्या माणसानं म्हणजे मन मोठं असलेल्या माणसानं आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन केलं. त्याबद्दल तुमचं देखील मी अभिनंदन करतो. चला चला लक्षवेधी क्रमांक 7. लक्षवेधी क्रमांक 7 नाही दिलं ना तर की आपण मुंबई आयुक्तांना आजच निरोप द्यावा की उद्यापासून जे 4 पट्ट्याचे पाणी बिल मुंबईकरांना देत आहेत ज्यांना ओसी नाही, एवढा निरोप आपण मुंबई महानगर आयुक्तांना आजच द्यावा. अध्यक्ष महोदय, सन्मान्य अध्यक्ष महोदय, मुरजीबाईंना मी सांगू इच्छितो की आज फोन करण्याची आवश्यकता नाही. कालच माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आयुक्तांना फोन करून निर्देश दिलेले आहेत की मी निर्णय हा सभागृहामध्ये घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी कालच सुरू करावी अशा पद्धतीचे निर्देश माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. चला लक्षवेधी क्रमांक 7 श्री नाना भाऊ पटोले. लक्षवेधी क्रमांक 7. सन्मान्य अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, 1989 मध्ये सुरू झालेला हा प्रवास आहे. जवळपास 40 वर्षे घर देऊ शकले त्या मुंबई शहरातल्या झोपडपट्टी धारकांचे प्रश्न सुटू